नमस्ते, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत। रात्री जेवल्यानंतर मस्त असं काहीतरी थंड खाऊ वाटतं आणि सर्वात आवडता म्हणजे जेवल्यानंतर आईस्क्रीम असते किंवा मग फालुदा असतो। मग बाहेर जायचा आपला कंटाळा येतो, त्यासाठी मी इथे इकमीचा हा रेडीमेड फालुदा आणलेला आहे। आता आपण पाहूयात हा कसा बनवायचा। पटकन होतो, टेन्शन घ्यायचं नाही। ह्या वस्तूही खूप छान होतात, रेडीमेड असतात त्या। चला तर आपण पाहूयात। 1 लिटर दूध घेतलेले आहे। आता हे आपण दुधाचं पातेलं गॅसवर ठेवूयात। गॅस ऑन करूयात। त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करायचे। आता हे आपल्याला व्यवस्थित थोडं गरम करून घ्यायचं आहे। एक उकळी येऊ द्यायची, हलकी अशी उकळी येऊ द्यायची। ते आपलं दूध तापतंय तोपर्यंत आपण फालुद्याला जेली लागते ती आपण जेली बनवून घेऊया। हे प्रीमिक्स दुकानामध्ये सहज उपलब्ध होतं। हे मी रास्पबेरीचं घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्ट्रॉबेरी, मँगो, पाइनएप्पल फ्लेवर्स असतात। मी हे रास्पबेरी फ्लेवरचं घेतलेलं आहे। आता आपण पाहूयात कसं करूया। गॅस ऑन करायचा। इथे मी पाणी ॲड करणार आहे। हे 500 ml पाणी आहे। आता हे पाणी व्यवस्थित उकळी आणून द्यायचे। उकळी येते तोपर्यंत आपण हे रेडी मिक्स आपण घेतलं होतं रास्पबेरीचं जेलीचं, त्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। याची गुठळी झाली नाही पाहिजे। व्यवस्थित मिक्स करूया। आता पाण्याला उकळी आली की आपण हे जेलीचं मिश्रण जे आहे ते आपण ॲड करणार आहोत। आपण दूध बघा गरम होत आलंय, हलवून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हे रेडी मिक्स मिश्रण जे आहे इकमीचं ते आपण यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे सर्व मिश्रण। 7 ते 8 मिनिटं लागतात हे सर्व मिश्रण शिजायला। इथे आपण पाणी ठेवले जेलीसाठी। बघा पाणी छान गरम व्हायला लागले, उकळी यायला लागली। त्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं रास्पबेरीचं ॲड करणार आहोत। व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आणि त्या चमच्याने हलवून घेऊया। जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे। यात आपल्याला काही शुगर येते, काहीच ॲड करावं लागत नाही, सर्व रेडी मिक्स आहे यामध्ये। इथे पाहू शकता फालुद्याला दुधाला उकळी आलेली आहे। अजून व्यवस्थित छान शिजू द्यायचं। थोडं एक अजून आपण उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनिटं आपण हे चांगलं व्यवस्थित शिजू देऊया लो टू मीडियम फ्लेमवरती। जेली बघा सर्व व्यवस्थित छान मिश्रण विरघळलंय, उकळी आलेली आहे चांगली पाण्याला। 2 मिनिटं आपण आता हे उकळी येऊ देऊया, अजून 2 मिनिटं। बघा इथे छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद करून थोडं थंड होऊ देऊया। मग आपण हे मिश्रण एका जारमध्ये किंवा जेलीचे साचे असतात, तुम्ही त्या साच्यांमध्येही जेली सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता। आता माझ्याकडे साचे नाहीये, आता मी हे
ट्रेमध्ये, हा माझ्याकडे बेकिंग ट्रे आहे, या ट्रेमध्ये मी ट्रान्सफर करणार हे मिश्रण थंड झाल्यावरती आणि फ्रीजमध्ये 2 तासासाठी सेट व्हायला ठेवून देणार आहे. इथे ही जेलीचं मिश्रण बघा मी या बाउलमध्ये ट्रान्सफर करते. आणि हे 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे अशी घट्ट असं जेली तयार होईल. इथे लो टू मीडियम फ्लेमवरती हा फालुदा उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनटं बॉईल केलाय. उकळी छान येऊ दिले, शिजू दिलाय, व्यवस्थित शिजला आता हा फालुदा. आता आपण गॅस बंद करूयात आणि रूम टेम्परेचर आलं की हे आपण भांडं दुसऱ्या बाउलमध्ये शिफ्ट करू, किंवा हेही भांडं थंड झालं तर फ्रीजमध्ये आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. 1 ते 2 तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. इथे आपण जेली बनवली होती, ही जेली आपण फ्रीजमध्ये 2 तास ठेवली होती. बघा मस्त अशी सेट झाली आहे, छान अशी आपली जेली झालेली आहे. इथे आपला हा फालुदाही फ्रीजमध्ये 2 तास ठेवला होता, छानपैकी थंड चिल्ड झालाय. स्ट्रॉबेरी फालुदा आहे म्हणून इथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतलेली आहे. आता आपण सर्व करूया. जेली कट करते. जेलीचे काप केलेले आहेत. आता आपण सर्व करून घेऊया. इथे पहिला फालुदा ग्लासमध्ये घेऊया. यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स, काजू बदामचे काप आहेत. ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम घेऊन यामध्ये आता जेलीचे पीसेस आपण एकदम छोटे केले पाहिजे. थोडे पूर्ण काजू आणि बदामाचे असे काप. रेडी आहे इथे आपला स्ट्रॉबेरी फालुदा, होममेड फालुदा. अशा छान छान रेसिपीसाठी अन्नपूर्णा रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.